शरणात बाळगला पाहिजे. हा देह जाणार आहे, हा देह आहे, आयुष्य संपल्यानंतर जायचं आहे, याचा विचार असावा. म्हणून करावा विचार. काय आहे न लगे चिंता कवनाशी. म्हणून तुम्ही या ठिकाणी चिंता करू नका, एकच विचार करा. आणि कोणत्या कोणत्या वेळेला करा तो क्षणाक्षणाला करा, निमिषा निमिषाला करा, वेळ वेळ या ठिकाणी विचार करा आणि एक एक पाऊल विचार करून टाका. कारण बाप आपला असतो आणि जग मात्र या ठिकाणी पाहण्यासाठी असतं, लक्षात ठेवा. म्हणून हे जगामध्ये तुम्ही जर प्रपंचात यशस्वी नसताल तर उपदेशाची डोस पाजणारे लोक या जगातलेच आहेत, बाहेरचे कोणी नाहीत. आणि तो उपदेश असा हिणकस असतो, निंदनीय असतो आणि जगाच्या पाठीवर याला वागायचं कळालं नाही म्हणून आपापसात चर्चा करणारे लोक असतात. बाप मात्र एकच असतो, लक्षात ठेवा. त्याचं कारण आहे तो बाप एक विचार करतो की माझा मुलगा जगाच्या पाठीवर सन्मानानं मला पाहायचा आहे आणि ते माझ्या डोळ्यानं मला बघायचंय. म्हणून बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली करवंडी वाळवणी. देहाच्या बद्दल बापानं विचार लेकासाठी काहीच केला नाही. म्हणून तहान जरी लागलेली असेल, लक्षात ठेवा, पाणी पित नाहीत पण कार्य केल्याशिवाय राहत नाही. भूक लागली असेल, घरामध्ये वातावरण पाहायचं, लक्षात असू द्या. कारण स्वयंपाक करण्यासाठी कोणी उपलब्ध नाही. आणि मुलानं वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, बाबा भूक लागली आहे का? नाही बाळा, उगं तुला दिसतंय तसं, भूकच नाही मला. पण असली तरी सांगत नाही, त्याचं नाव वडील आहे, लक्षात ठेवा. म्हणून देवतुल्य बाबा माझी, देवतुल्य आई. आई आणि वडील या ठिकाणी देवापेक्षा काही कमी नाही. जगाच्या पाठीवर ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते या ठिकाणी कोण आहेत तर मातृपितृ देवता या ठिकाणी आहे. म्हणून बाप जो करतो जगाच्या पाठीवर ते कोणीच करू शकत नाही. याचं कारण आहे आपली करवंडी वाळवणी. म्हणून शरीर शुष्क होतं, याचा अर्थ या ठिकाणी विहारावर नियंत्रण राहत नाही. केवळ आणि केवळ एक प्रपंच करतात आणि त्यागाच्या भूमिकेतून सगळ्या गोष्टी मुलांना समर्पण करतात आणि सांगतात वंश परंपरेनं या प्रॉपर्टीचा, या जमिनीचा, या इस्टेटीचे वंशज तुम्ही आहेत. म्हणून बाप करी जोडी, लक्षात ठेवा. हे तुम्हाला देऊन आता मी कृतकृत्य झालेलो आहे. प्रपंच माझा पूर्णत्वाला प्राप्त झालेला आहे. म्हणून गरुड पुराणाच्या सिद्धांतानुसार प्रवास करत असताना या ठिकाणी आज 16 महिन्याचा प्रवास या जीवात्म्याचा पूर्ण झाला. आपल्या भाषेमध्ये 12 महिन्याचा झाला आणि ही संवत्सराची आज तिथी पूर्ण झाली. याचं कारण आहे प्रवासाला लागल्यानंतर एक एक ग्राम, एक एक नगर पाहत असताना तिथं होणार दुःख आणि त्या दुःखाच्या निवृत्ती प्रित्यर्थ ही नाम साधना आहे, ही कीर्तन साधना आहे. याचं कारण आहे आपल्याला या ठिकाणी पुण्य तिथं आपल्या उपयोगाला यावं, लक्षात ठेवा. आणि उपयोगाला आणून देण्यासाठी, त्याच्यातून उद्धार करून प्राप्त देण्यासाठी कोण आहेत बरं? मुलं आहेत, आपलेच मुलं आहेत, लक्षात ठेवा. का बरं? त्रायंती ही पुत्र हा पुणाम नदीतून तारून नेणारा म्हणजे मुलगा आहे, लक्षात ठेवा. म्हणून ती नदी कधी लागते? 6 महिने संपले, जन्मासिक श्राद्धाचा प्रवास लागला की वैतरणी नावाची नदी आहे आणि त्याच्यामध्ये रक्त आणि पू याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही त्या नदीमध्ये. तुम्ही इतर नद्या पाहिल्या त्याच्यात पाणी पाहतात पण त्या नदीमध्ये मात्र रक्तपू शिवाय दुसरं काही दिसणार नाही. आणि त्यावेळेला त्या व्यक्तीला त्याच्यात गटंगळ्या खाण्याची वेळ येईल, नाकातोंडामध्ये ते रक्तपू जाईल, त्यावेळेला मुलाची आठवण होते, माझा मुलगा कुठे या ठिकाणी आहे.
म्हणून काय केलेलं आहे, मी माझ्या जीवनामध्ये त्यांच्यासाठी वनवन केलेली आहे, भटकलेलो आहे, एवढं मिळवलेलं आहे, पण सत्कर्मासाठी 1 रुपयाही त्या ठिकाणी ते खर्चित नाही. काय उपयोग, असं या ठिकाणी वडिलांना पश्चाताप करायची वेळ आली. म्हणून काय करायचं, हकाटा त्याचे करीती पितर, लक्षात ठेवा, वंशी दुराचारी, वंशी दुराचारी. त्यावेळेला तर त्यांनी दिलेल्या प्रॉपर्टीचा उपभोग घेतोय. वडील कुठे आहेत, तर वैतरणी नदीच्या ठिकाणी रक्तपू तोंडात जात आहेत, त्या वातावरणात आहेत, आणि तिथं या मुलाची आठवण त्यांना होते. श्राद्ध कर्म करतो का नाही, मासिक श्राद्धाचं पिंड प्रदान करतो का नाही, आणि जर करीत नसेल तर वंशी दुराचारी पुत्र झाला. म्हणून त्रायंती ही आपल्या वडिलांना सद्गती प्राप्त करून देण्याचा अधिकार मुलाला, लक्षात ठेवा. म्हणून त्या मुलानं या ठिकाणी एकच या ठिकाणी आजच्या तिथीला पिंड प्रदान करावं, आजच्या तिथीला नामस्मरण करावं, आजच्या तिथीला त्या जीवाचा उद्धार करावा. हे जर या ठिकाणी जीवनात केलं तर अंततः गतवा म्हणजे काय, तर उद्धार दशा प्राप्त होईल, यात काही संशय नाही. विठ्ठल या ठिकाणी सांगतात, हा मृत